वाढत जाते म्हणजे क्रिकेट कमी होत जातं, पण तसं नाहीये. वय वाढत जातं तसं क्रिकेट सुद्धा अत्यंत तरबेज होत जातं. हे मात्र समीर ठाकूर यांनी दाखवून दिलेले आहे या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन. पुढला मॅच असेल राजाबाई टायगर्स वर्सेस द केक हाऊस. केक हाऊस या संघाने सुद्धा एक विजय त्यांच्या बाजूने लागलाय आणि तदनंतर राजाबाई टायगर्स पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि सगळ्या कर्णधारांना विनंती आहे की जो आपला 12वा खेळाडू पाठवाल ना तो कृपया आपले प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन कृपया युट्यूब वाल्यापाशी पाठवायचं आहे. युट्यूब वाले दादा त्यांच्यापाशी पाठवायचं आहे. जे कोणी कर्णधार असतील त्यांनी आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन 12वा खेळाडूला युट्यूब दादापाशी पाठवून द्यायचा आहे. पुन्हा एकदा नम्रतेची विनंती. दरम्यान नवीन सामना राजाबाई टायगर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये द केक हाऊस. पहिला चेंडू स्ट्रेट हॅटने हाताने ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेला आपण पाहतोय संकेत वर्सेस स्वप्नेश. सनी बंटी वर्सेस सनी असं मात्र पहिल्या षटकामधील झुंज आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला सनी आहे, नॉन स्ट्रायकिंगला सुद्धा सनी आहे. सामरीचा सनी यावेळी हवेमधून मारलेला फटका आहे. सनीच्या बॅटमधून येथे फटका फसलाय आणि हातामध्ये जाऊन बसलाय. सनी फलंदाज क्रमांक 1 बाद. तदनंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते मात्र बाद झालेत. स्वप्नेश अत्यंत नाराज मनाने पुन्हा एकदा माघारी पावलांनी परतत असताना दिसत आहेत. त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज गेलाय धीरज आणि सनी अशी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसणार आहे. दुसऱ्या बाजूला संकेत उर्फ बंटी चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना अगेन धीरज सरळ बॅटने ड्राईव्ह करत असताना बी मध्ये खेळतोय. यावेळी लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय डीप मधून धावत आणि इथे धावसंख्या मिळणार आहेत 1 च्या स्वरूपातून. 3 चेंडू धावा बनतायत ते 1. शांततेने सुरुवात करत असताना राजाबाई टायगर्स हा संघ दिसतोय. नेक्स्ट बॉल. उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सनी आता सनीच्या बॅटमधून मोठा फटका आहे. पुन्हा एकदा चेंडूच्या मागे उंच उडी मारून अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने मात्र धैर्य केले आणि सीमारेषे पलीकडे जाऊन पडलाय. 6 धावा षटकार. हे पहा षटकार आल्यानंतर कसं खेळावं.
हे मात्र सनी आता आपल्याला दाखवून देतोय, कारण की सनीने आधीच्या चेंडूमध्ये षटकार मारला. प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं गरजेचं नसतं. मोठ्या मोठ्या स्पर्धांमधून सांगितलं जातं की एकेरी दुहेरी धावा सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात, आणि ती धाव मात्र सनी घेत असताना आपल्याला दिसलाय. एका बाजूला सनी आहे मॅन फ्रॉम सामरी, आणि दुसऱ्या बाजूला धीरज मॅन फ्रॉम सामरी. दोन्ही सुद्धा सामरीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. संकेत शेवटचा चेंडू घेऊन समोर करेल. यावेळी मात्र घुटण्यात देख, तमाशात देख, 4 धावा, चौकार. एक षटक संपले आणि एका षटकानंतर धावा बनलेल्या आहेत 12 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. संकेतची गोलंदाजी आपण पाहिली मधुबाग एंडच्या दिशेकडून. आता मात्र एमआयडीसी एंडच्या दिशेने नवीन गोलंदाज सज्ज होतोय. रमेशचा पहिला चेंडू ऑफ साइडला ड्राइव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. यावेळी धाव मिळणार आहे ती 1. सनीची मानसिकता पहा, कारण की त्याने एका चेंडूवर एक षटकार मारल्यानंतर मोठा फटका त्याने टाळलेत. एक चौकार जरूर आला दुसऱ्या बाजूने, परंतु प्रत्येक वेळा मोठा फटका आल्यानंतर आपल्या साथीदाराला स्ट्राइक रोटेट करत असताना सुद्धा दिसलाय. सामने 4 षटकांचे राहणार आहेत. पहिलं षटक पहिलं पॉवर प्लेचं, आणि उर्वरित 3 षटक मोकळेपणाने खेळली जातील. यावेळी टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू रमेश कडून. इथे मात्र टाळ्यांचा आवाज त्यांच्या गोठ्यातून जरूर येते रमेशच्या या गोलंदाजीवर. 14 धावा संख्या. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण फिरवले जाते. पुन्हा एकदा डाव्या हाताने सनी सज्ज होते. त्याच्यासाठी उपयोगाचा हा एंड आहे. यावेळी यष्टीरक्षकाला चकवून मात्र चेंडू मागे गेलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी सुद्धा अगदी वेगाने जात असताना इथे वाईट+1 वाईट चेंडू. गोलंदाजी मधलं नियंत्रण हरवलेलं कुठेतरी पाहायला मिळते रमेश कडून. हे चिखली गावचं मैदान आहे, सूर्या रोशनीचं मैदान, त्याच्या कारणानं त्यांना या मैदानाचा खूप अनुभव असेल, परंतु या क्षणी ते मात्र आपल्या गोलंदाजी मधलं नियंत्रण हरवून बसलेत आणि इथे वाईट चेंडू टाकलाय. आणि अशा पद्धतीने 1+1 अशा 2 धावांची भरणा मात्र धावफलकामध्ये होणार आहे. 16 धावा. पुढला चेंडू. हो 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 हो, काय फटका सजवलाय, टर्न घेतलाय आणि मागच्या दिशेला. 4 धावा, चौकार. आता मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळतात. वाईट आल्यानंतर त्याच्यावर 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपाने आली, त्यानंतर त्याच्यावर चौकार सुद्धा आला. म्हणजे एका चेंडूवर एकंदरीत आपण पाहिलं तर 6 धावा आलेल्या आहेत. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 20. हो, चांगला समोरच्या दिशेने ड्राइव्ह करायचं होतं. एज लागल्यानंतर पॉइंटला क्षेत्ररक्षक धावत वेगाने आलाय आणि तदनंतर पाहतो तर 1 धाव पूर्ण करण्यात यश.
कधी मोठा फटका तर कधी संत गतीने खेळ, अशा रीतीने तू मैचा खेळ इथे पुढे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, शेष आहे. रमेशची गोलंदाजी, चांगले असे क्षेत्ररक्षण नक्कीच झेंडर कडून सुद्धा आले. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाने दिला होता आणि थेट, आणि अशा चुका आपण कमी वेळा पाहतो संकेत कडून होत असताना, परंतु ही चूक महागात ठरणार आणि देऊन जाणार 6 धावा. षटकार. इथे झेल होऊ शकली असती तर धावा थांबल्या असत्या. सनी सारखा खेळाडू बाद केलं जाऊ शकलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जरतरला काही उपयोग नसतो. इतिहासामध्ये सुद्धा जरतरला उपयोग नसतो. वर्तमान काळामध्ये जगावं लागतं, वर्तमान काळामध्ये खेळावं लागतं. आणि अशाच प्रकारे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची समाप्ती. दुसरं षटक 16 धावा खर्च करत असताना समाप्त झाल्या. त्याच्यामध्ये एकही विकेट नाहीये, एक षटकार पाहायला मिळतोय, एक चौकार, तदनंतर एकेरी धावा म्हणजे डॉट चेंडू सुद्धा एकही आलेला नाहीये. थोडं आणि काही अंशी महागड षटक रमेशच्या माध्यमातून हाताळत असताना पाहायला मिळतोय. टोटल धावा बनल्या त्या 28. आतापर्यंत 14ची सरासरी गाठत असताना राजाभाई टायगर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 12, तदनंतर 16. षटक क्रमांक 3 असेल आता. द केक हाऊस. कुठेतरी आपल्याला कमबॅक करावं लागेल, परंतु केक हाऊसची फलंदाजी आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिली. पॉवरफुल फलंदाजी. एका बाजूने संकेत जबरदस्त फलंदाजी करत होता आणि दुसऱ्या बाजूला संकेत आणि त्याचा साथीदार चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असताना दिसला आपल्याला केक हाऊस मधून. समीर आणि संकेत अशी जोडी, सलामीची जोडी आणि चांगली फलंदाजी, चांगल्या टच मध्ये ते पाहायला मिळतात या संपूर्ण हंगामामध्ये. पुन्हा एकदा किट्टू. पहिला चेंडू किट्टीला आणि गॅप मधून काढलेला चेंडू ड्राईव्ह करत असताना भर 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 फरार, चौकार, 4 धावा. सनी पहा, सनीची फलंदाजी जी चालू आहे ना, ती नवोदित खेळाडूंना खूप काही त्याच्याकडून शिकण्यासारखं जरूर आहे. प्रत्येक चेंडूवर हवेमधूनच फटकेबाजी करावी लागते असं नाहीये. हवेमधून मारलेला चेंडू हा रिस्की असतो, परंतु मैदानाचा जास्तीत जास्त वापर करून फटकेबाजी सुद्धा करून धावसंख्या रस्ता येऊ शकते, हे मात्र सनी दाखवून देतोय. यावेळी पॉइंटला स्क्वेअर लेगला मारलेला फटका. इथे सुद्धा 1 धाव. एक या धावेने धावसंख्येमध्ये आघाडी 33 आकडा आतापर्यंत पार केलाय. 4 षटकांमध्ये मागचा सामना आपण पाहिला, त्यामध्ये 39 धावांचं आव्हान दिलं होतं रामचंद्र स्मृती या संघासमोर आणि त्यांनी ते आव्हान चेस केलं. विपक्ष संघ होता दिव्यांग सुपरस्टार्स आणि आता मात्र पाहायचंय राजाभाई टायगर्स वर्सेस द केक हाऊस. रिव्हर्सचा फटका खेळलाय आणि इथे मात्र अभय वाघासारखा झेपावला चेंडूवर आणि इथे मात्र अप्रतिम झेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. मॅच होऊ शकते, कारण की अशा पद्धतीने मागच्या बाजूला थर्ड मॅन मधून झेल घेणं हे कठीण असतं आणि ही झेल मात्र घेतलेली आहे ती अभय वाघने. कातलपाडा गावचा हा सितारा आहे, उभरता तारा आहे.
गोलंदाजीमध्ये नवीन कामगिरी तो करताना दिसेल येणाऱ्या कालावधीमध्ये, परंतु आता पाहायचं आहे या सामन्यामध्ये काय करेल. पुन्हा एकदा सरळ बॅटने, यावेळी झेंडरला चकून चेंडू जात सीमापार. अगेन षटकार षटकार षटकार. सनीची बॅटिंग म्हणजे शांतता, संयम आणि थेट कार्यक्रम. चौकार, षटकार, एकेरी, दुहेरी सर्व धावा त्याच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतात. यावेळी मात्र राहुल आहे. राहुल आहे पॉवरफुल राहुल. पुढला चेंडू असेल. राहुल पुन्हा एकदा जोरदार फटका हवेच्या विरुद्ध दिशेने आहे. क्षेत्ररक्षक खाली येईल आणि राहुलला मात्र या क्षणी परतावा लागणार आहे. राहुल बॅक टू दी पॅव्हलियन. राहुल चांगला एंटरटेन करत होता पब्लिकला, परंतु असा बाद झाला. थोडस नाराज असतील पब्लिक सुद्धा. सॉल्ट फिशरमॅन म्हणून इंस्टाग्राम वरचा जो पेज आहे आणि ते विविध ठिकाणी मच्छी पकडण्यासाठी फिशिंग रॉड घेऊन मच्छी पकडण्यासाठी जात असतात आणि मोठे मोठे मासे पकडून आपल्या गावापर्यंत घेऊन येत असतात. असा राहुल तो मात्र बाद झाला. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक येत असताना यावेळी चांगला सेव्ह करतोय संकेत. संकेतचा एक चांगला सेव्ह पाहायला मिळाला, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय सनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द. मागचा आपण षटकार पाहिला, संकेतच्या हाताला लागून पलीकडे गेला आणि तो नक्कीच दर्शवतो की होणारे चुका ही एकदाच करायची असते. चुका या पुन्हा पुन्हा त्या चुका करायच्या नसतात हे मात्र संकेत जरूर दाखवून देतोय. यावेळी झेल नाही भेटली तरी चालेल, मात्र मी माझ्या संघासाठी षटकार जरूर अडवणार. आणि तो अडवल्यानंतर एखादी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे रनआउट करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु पाहावं लागेल तिसऱ्या पंचांकडे की हा रनआउट आहे की नाही आहे. आणि रनआउट झाला तर कोणता खेळाडू रनआउट होणार, तर तो अर्थातच आहे सनी, मॅन फ्रॉम सामरी, जो की अत्यंत फॉर्म मध्ये या हंगामामध्ये पाहायला मिळालाय आणि या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालाय. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाले आणि अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने जिथे जिथे क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे तिथे तिथे मात्र त्यांनी फटकेबाजी केली आणि हा निर्णय आलेला आहे तिसऱ्या पंचांकडून. टाळ्यांचा आवाज आलाय, तो अर्थातच राजाभाई टायगर्सच्या संघाकडून, म्हणजे निर्णय आलेला आहे तो नॉट आउटचा. सनी आपली विकेट राखतोय. शेवटचा चेंडू होता आणि आपण पाहतोय की तिसऱ्या षटकाची समाप्ती इथे होत असताना तिसऱ्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 42 या आकड्यांपर्यंत. अजूनपर्यंत पाहिलं तर आपण 3 विकेट गेलाय. पहिलीच विकेट गेली ती सनी अर्थात स्वप्नेश स्वतः कर्णधार 2 सामने खेळलोय, परंतु चांगली काही कामगिरी करू शकले नाही. थोडासा ते विचार करतील कुठल्या तरी दबावामध्ये खेळतात की काय, असा नक्कीच माझ्या मनात सुद्धा विचार येतोय. परंतु पहिली विकेट गेल्यानंतर दुसरी विकेट 33, त्यानंतर तिसरी विकेट 40, म्हणजे जो काही बाकीच्या प्लेयरनी डाव सांभाळला तो मात्र आता 43, 42 या आकड्यांपर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे. शेवटचा षटक आहे. पहिला चेंडू, यावेळी संकेत सुद्धा काही करू शकणार नाहीये, प्रेक्षक बनून राहणार. चेंडू जाणार सीमा पार आणि हा येतोय चौकार. पुन्हा एकदा चौकार आणि धावसंख्येमध्ये भरारी घेतोय आणि यावेळी चौकार पुन्हा एकदा पहा कोणाच्या नावाने आलाय, सनी. यावेळी आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. सुशांत आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. सुशांतला नेहमी नेहमी आपण पाहतो भले उंची कमी असली
तरी विविध स्पोर्ट्समध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आपले नाव उत्तुंग कामगिरी त्याने जरूर केलेली आहे. मग ते खो खोचं असो, शाळेमध्ये असताना सुद्धा तो खो खो खेळायचा, कबड्डी खेळायचा. धावसंख्या झालेली आहे 46 आणि हा 9 चेंडू. सुशांत 9 चेंडू, प्रत्येक 9 चेंडूवर एक फ्री हिट बक्षीस म्हणून दिलं जाते. त्याप्रमाणे हे फ्री हिट मात्र सनीसाठी असणार आहे. सुशांत प्रत्येक खेळ खेळतो, खो खो खेळतो, कबड्डी खेळतो, क्रिकेट सुद्धा खेळतो, परंतु आता तारीफ केल्यानंतर त्याचे नियंत्रण, लाईनवरचं नियंत्रण मात्र हरवलेलं पाहायला मिळतात. हा मात्र डिसिजन रिव्ह्यू, पुन्हा एकदा रिव्ह्यू पाहावं लागणार आहे तिसऱ्या पंचांकडे. जे काही तंत्रज्ञान आपल्या इथे उपलब्ध आहे त्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर पद्धतीने वापर आपल्यातर्फे केला जात आहे. इथे पाहावं लागेल सुशांतचा हा चेंडू नो आहे की नाही. 2 चेंडू मात्र समाप्त झालेत. दुपारचं सत्र आहे त्याच्यामुळे सर्व मंडळी जेवल्यानंतर तो थोडासा झोप येण्याची जो कालावधी असतो तो मात्र आताचा आहे. तिसऱ्या पंचांच्या प्रतीक्षेमध्ये हा निर्णय असेल. तत्पूर्वी इथे पाहिलं आपण मस्तपैकी खेळी चाललेली आहे. सनी संयमाने खेळी करून सुद्धा मोठी धावसंख्या आपण रचू शकतो हे मात्र सनी आणि सर्व खेळाडूंना दाखवून दिलेले आहे. पण या आधीचा सामना आपण पाहिला त्याच्यामध्ये राकेश जो स्वतः आता गेलेला आहे पंचांना थोडं ड्रिंक्स घेऊन आणि त्याने सुद्धा दाखवलेले आहे की माझ्याकडे संयम नाही आहे, माझ्याकडे आक्रमकता आहे. आणि तो आक्रमकता नेहमी आपलं फलंदाजीमधून दाखवतो, परंतु सनीने वेगळंच कॅरेक्टर आपलं इथे दाखवून दिलेलं आहे सगळ्यांसाठी. परंतु इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय प्रतीक्षित असेल. सुशांत संकेत कडून कानमंत्र घेतला जाणार आहे. आपले कर्णधार आहेत. नो चेंडू. सनी पहा, सनीला नो भेटल्यानंतर इथे फ्री हिटचा फटका आणि मैदानाच्या बाहेर जाऊन अडवू शकत नाही आपण. हा घ्या षटकार, 6 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर अर्धशतक पूर्ण केलेले आहे, जाऊन पोहोचलेले आहे 53 या आकड्यांपर्यंत. सुशांत पुढला चेंडू घेऊन येतोय. यावर सुद्धा प्रहार केलाय. झेंडर पाहावं लागेल, प्रयत्न केला होता. इथे सुद्धा 6 धावांचा येतोय. षटकार षटकार षटकार, 6. इथे 2 चेंडूंमध्ये 2 लगातार षटकार. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुशांतची गोलंदाजी. सुशांतची गोलंदाजी आणि इथे मात्र सनीने त्याच्यावर चांगलाच ताबडतोड असा हल्लाबोल चालवलेला आहे आणि ते 2 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा घेतल्यात. सनी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी साठी. दुसऱ्या बाजूला सुशांत. इथे सुशांत मात्र कमबॅक करावं लागणार आहे, कारण की सनी ज्या प्रकारे फॉर्म मध्ये दिसतोय त्याला विकेट घेण्याचा प्रयत्न न करता त्याला रन न देण्याचा प्रयत्न करणे हे गरजेचे असेल. अर्थातच ऑफ स्टंपची लाईन त्याला ठेवावी लागणार या क्षणी. पुढला चेंडू, परंतु आपल्याला पाहायला मिळतोय झेंडर झेल घेणार. झेंडर याचाच साठी ओळखला जातो आणि झेंडर मात्र झेल घेतोय आणि सनी इथे बाद होतोय. विकेट.
सुशांतचं कमबॅक इथे पाहायला मिळालं आणि सनी वैयक्तिकपणे 34 धावांची खेळी केलेली आहे. नक्कीच त्याच्यासाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगली अशी खेळी, प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी खेळी आणि हा शेवटचा चेंडू होता. पंचाकडे जोरदार अपील, इतक्यातच एक धाव अत्यंत वेगाने घेत असताना इथे पाहायला मिळाले. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ संपुष्टात होतोय. राजाभाई टायगर्स 4 षटकांमध्ये टोटल धावसंख्या त्यांनी बनवलेली आहे ती 60 आणि जिंकण्यासाठी मोठं आव्हान दिलेलं आहे, तब्बल 61 धावांचं आव्हान द केक हाऊस या संघासाठी. टोटल झालेली आहे ती 60 धावसंख्या आणि जिंकण्यासाठी 61 धावा गरज असेल ती द केक हाऊस या संघासाठी. द केक हाऊस आणि नेक्स्ट मॅच असेल अवी एस एस वर्सेस प्रथमेश 11. अवी एस एस वर्सेस प्रथमेश 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. अवी एस एस त्यांच्या विपक्षामध्ये प्रथमेश 11 कृपया टॉस साठी यायचं आहे. पुढील सामना होणार आहे अवी एस एस आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रथमेश 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया टॉस साठी यायचं आहे. संजय घरात या परत. अविनाश पाटील तुमच्यासाठी काही यमक नाहीये, तुम्ही याच तशीच. दरम्यान 60 धावांचा टार्गेट असेल द केक हाऊस या संघासमोर. राजाबाई टायगर्स चांगली फलंदाजी केली. खऱ्या अर्थाने सनीने ज्या प्रकारे पारी आपली सांभाळली, तब्बल 34 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून साकार झाली. एक सनी नाही चालला तर काय झालं, त्यांच्याकडे दुसरा सनी आहे. दोघांपैकी एक सनी कोणता तरी सनी चालतोच चालतो. त्याला चांगली साथ धीरजने सुद्धा दिली. राहुल आला, राहुलने एक षटकार मारला. बाब्याने सुद्धा चांगली साथ दिली. तदनंतर आता दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत की मगाशी जी जोडी गेलेली ती समीर आणि संकेत. 7 नंबरच्या जर्सी मध्ये समीर चाललेत आणि 10 नंबरच्या जर्सी मध्ये चाललेत ते संकेत पाटील उर्फ बंटी. खूप काळावधी त्याने गाजवलेला आहे आपल्या या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. तब्बल मला माहिती आहे की सर्व असोसिएशन एकत्र होती. पोयझारी, पोयनाड, कुसुंबळे ते सांबरीपासून असे पूर्ण असोसिएशन एकत्र होते. तेव्हा सुद्धा तो त्यावेळी चांगला परफॉर्मन्स करायचा आणि आता सुद्धा या असोसिएशन मध्ये सुद्धा चांगल्या रीतीने परफॉर्मन्स करत असताना दिसतोय. तो अर्थातच संकेत आणि त्याच्या सोबत त्याला साथ देईल मॅन फ्रॉम सांबरी समीर. आणि त्याला मारा करण्यासाठी दुसऱ्या बाजूने फिशरमॅन दो फिशरमॅन आलेला आहे 07 नंबरच्या जर्सी मधून रोहन राहुल. नाम तो सुना होगा. अवी एस एस या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत कळवू द्यायचा आहे. आता आहे ना बघ ते धडा धडा अडकत चुकलं विकलं हसू नका.
दरम्यान माझ्यासोबत समालोचक हर्षल पाटील चिखली यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. आणि पहिला चेंडू आणि अतिशय सुंदर कॅच काय बघूया. थर्ड अंपायरचा दोन्ही पंच आपले दक्ष पंच थर्ड अंपायर लावलाय. तिसरा पंच राजा भाऊ काय बोलतात बघूया आता. ज्या फलंदाजी कॅच घेतली आहे तो फलंदाजच असा आहे. काय वाटतं प्रलय पाटील तुम्हाला? नक्कीच ती झेल एक अत्यंत महत्वाची ठरू शकते. भले झेल घेतली न घेतली परंतु त्याच्या प्रयत्नांना 100% दिले. ऑन फील्ड आपला निर्णय काय आहे पंच? दिसत नसेल तर ऑन फील्ड पंचांचा निर्णय असू शकतो. सॉफ्ट डिसिजन. ओके. तसा नाही बोलले तो. तिसऱ्या अंपायरच्या प्रतीक्षेमध्ये आपण थांबलो थोडासा हा निर्णय, कारण की महत्वाचा खेळाडू आहे. संकेत सारखा जर फलंदाज येथे बाद झाला तर मात्र राजाबाई टायगर्सला चांगली कामगिरी करण्यासाठी एक रस्ता मोकळा होतो. परंतु दुसऱ्या बाजूला संकेत जर तिथे थांबला तर द केक हाऊस हा संघ सुद्धा मोठी धावसंख्या पार करण्याची क्षमता ठेवतो. हे दोन्ही संघांना माहिती आहे. त्याच्यामुळे या निर्णयाकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष जरूर असणार आहेत, नजरा असणार आहेत. पंचांकडनं सॉफ्ट डिस्मिजलचा आम्हाला इशारा आलेला आहे, परंतु तिसऱ्या पंचांकडे सुद्धा निर्णय चेक केला जाणार. ऑन फील्ड डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे. काय नाही बोलले. गुपित लपलया. पंचांचा सिग्नल आलेला आहे. खूप वेळ घेतलाय पंचांनी आणि प्रत्येक निर्णय आणि तो निर्णय व्यवस्थितपणे त्यांच्या माध्यमातून दिला जाईल याचा विचार त्यांनी सगळ्यांचा विचार करून दिलेला आहे. आपल्या युट्यूबला त्यांनी पाहिलं. कृपया विनंती आहे संकेत पाटील, आपल्याला विनंती आहे बंटी, पंचांसोबत कोणताही वाद देऊ नका, कारण की आपण भरपूर वेळ घेतलेला आहे. पंचांनी सुद्धा हा निर्णय देत असताना ऑन फील्ड निर्णय तपासलं, तदनंतर व्हिडिओ सुद्धा चित्रीकरण पाहण्यात आलं आणि तदनंतर मात्र त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे. कृपया विनंती आहे समीर आणि संकेत यांना विनंती आहे की पंचांचा निर्णयाला मान द्यायचा आहे. चला चला मित्रांनो, विनंती आहे की पंचांशी कृपया कोणताही वाद करू नका. संवाद असावा, वाद नसावा.
चला मित्रांनो, सामना चालू करण्यात यावा. आणि इथे मात्र संकेत पाटील यांची विकेट. आणि यावेळी पॉइंटच्या बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्णत्वास. आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. सुरुवात होते. श्री गणेशा केला जातोय. यावेळी मात्र संकेत पाटील यांच्या जागेवर नवीन फलंदाज गेलेला आहे, तो झेंडरवर ही जबाबदारी असेल. आता मात्र मोठी धावसंख्या पार करायची आहे झेंडरसाठी. पण आता झेंडर काय करतोय? मागच्या सामन्यामध्ये झेंडर पर्यंत फलंदाजी पोहोचली नव्हती. या सामन्यामध्ये त्याच्यापर्यंत फलंदाजी पोहोचले. वन डाऊनला पाठवण्यात आले. प्रमोशन झाले. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन विसावलाय. 3 चेंडू समाप्त. 3 मध्ये धावा बनलेल्या आहेत त्या 1. राहुलची गोलंदाजी आपण पाहतोय. मॅन फ्रॉम वाघविरा. आकुल टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र फसवले. खूप चांगली सुरेख गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता, व्हॅरिएशन असणं नितांत गरजेचं असतं आणि ते राहुल दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. सातत्याने एकच टप्पा आपण टाकत राहिलो आणि तो भले किती चांगला असला तरी फलंदाज त्या टप्प्यासोबत कधी ना कधी जुळवून घेतोच आणि मोठी फटकेबाजी करून दाखवतो. परंतु आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्याने व्हॅरिएशन असले ना तर मात्र फलंदाजाला फसवण्यात यश मिळतं. ते यश मात्र राहुलने पहिल्याच षटकामध्ये दाखवून दिले. पुढला चेंडू अगदी खोलवर टप्प्याने टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मात्र नो चेंडू अर्थातच एक बक्षीसच्या स्वरूपातून फ्री हिट असतो. नो चेंडूने धावसंख्या पुढे जाणार 2 या आकड्यांपर्यंत. राहुल आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी राहुलच्या गोलंदाजीमधून. यावेळी अगदी खोलवर टप्प्याने फ्री हिटचा फटका होता, परंतु त्याला चांगला कनेक्ट करू शकला नाहीये. कोणताही संपर्क नाहीये बॅट आणि चेंडू दरम्यान. इथे सुद्धा निर्धाव. एका चेंडूचा खेळ बाकी आहे षटक क्रमांक 1 मध्ये आणि चांगली गोलंदाजी. अत्यंत स्तब्ध ठेवले 1 विकेट घेतल्यानंतर राहुलने. आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका शॉर्ट ऑन पूल. 1 बाउन्स सीमार पार. चौकार 4. आपलं मन परिवर्तन हे होत असतं. जसं की अरिजित सिंगचं म्युझिक ऐकायला गेलो की भले आपलं कुठे लफडं चालू नसलं तरी आपल्याला वाटतं आपलं लफडं चालू आहे, त्याच्यात ब्रेकअप पण झालंय. आणि अरिजित सिंगच्या म्युझिक मधली ही किमया आहे आणि तेच म्युझिक मात्र इथे डीजे किरणच्या माध्यमातून सुद्धा ऐकायला मिळाले. इथे मात्र विशाल दुसरा षटक घेऊन आलाय. दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे.
3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागणार आहे. ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव तितकीच वेगाने पूर्ण करत असताना पाहायला मिळतात ते दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ यावेळी दिसतोय. समीर आणि दुसऱ्या बाजूने हर्षद, अर्थातच झेंडर या नावाने सुप्रसिद्ध आहे आपल्या पंचायत मध्ये. झेंडर कडून मोठी अपेक्षा असणार. द केक हाऊस या संघाचे संघमालक करण पाटील ठेवत असणार की झेंडर मोठी फटकेबाजी करेल. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटचं रिझन भेदून डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि धावा मिळणार आहेत. यावेळी 1 धावा बनल्या आहेत, त्या टोटल 9. उन्हाचा तडाखा इतका आहे की सर्व काही शांतता आजूबाजूला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. रोहितचे क्षेत्ररक्षण आले आणि मगाशी मागच्या मॅच मध्ये आपण रोहितला पाहिलं होतं एक झेल सोडत असताना, त्याच्या मागे मिस फील्ड सुद्धा होत असताना दिसलं. परंतु या क्षणी रोहित पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्म मध्ये परतत असताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण रोहित कडून आले. 1 धाव इथे ऍडिशन होतोय झेंडर साठी. अजूनपर्यंत मोठा फटका आला नाही झेंडर कडून. धावा बनलेल्या आहेत त्या 10च. दुसरं षटक आहे विशाल. हा शेवटच्या क्षणी बॅट समोर ठेवली. कदाचित फायनल लेगचा शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जर पुढे असता तर ही झेल होऊ शकली असती. झेंडर बाद होऊ शकला असता. परंतु ही एक नशिबाची रन म्हणावी लागेल झेंडर साठी. आणि इथे पाहायला मिळते चांगलं असं क्षेत्ररक्षण. यावेळी पुन्हा एकदा जोरदार अपील पंचांकडून आणि इथे सुद्धा सिग्नल आलेला आहे. विकेट. समीर फलंदाज क्रमांक 2 बाद. पुढील ज्यांचे सामने असतील त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपली प्लेइंग 11 ना कृपया YouTube दादापाशी घेऊन जायची आहे. पुढील प्रत्येकाचा ज्यांचा सामना असेल त्यांनी कृपया आपला प्लेइंग 11 लिहायची आणि YouTube दादापाशी पोहोच करायची आहे. नम्रतेची विनंती आहे. दरम्यान या सामन्यामध्ये आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 नंतर धावसंख्या पाहायला मिळत आहे ती 11. सुरुवात शांततेने झाली. एक जास्त वेळ घेतला जिथे की आपण संकेतची विकेट पाहिली. ती विकेट गेल्यानंतर थोडासा बॅकफुटला गेलेला संघ पाहायला मिळाला. तदनंतर समीरची सुद्धा विकेट. यावेळी झंझावात एंटरटेनमेंट फटका आलेला आहे झेंडरच्या बॅट मधून. षटकार. आता मात्र इथे पाहायला मिळते झेंडर नावाचं वादळ.
पहिला चेंडूवर षटकार आलाय झेंडरच्या आणि तो मारलाय कोणाला, सनी सारख्या मोठ्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा फुल टॉस दिलाय झेंडर साठी. हा सुद्धा चेंडू, हो चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण इथे रोहन कडून आलेलं आहे. 2 धावा तितक्याच वेगाने आणि तन्मयतेने पूर्ण करत असताना दिसत आहेत. आधीचा पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर मात्र हा सुद्धा मोठा फटका, परंतु रोहन होते सीमेलगत लॉंग ऑफ रिझन मध्ये. योगेश दोन धावा असतील. पुन्हा एकदा झेंडर प्रयत्न करतोय, मोठी फटकेबाजी करू शकतो झेंडर, क्षमता आहे त्याच्यामध्ये. पण झेंडरने पहिला चेंडूवर आपण पाहिलं तर मोठा प्रहार षटकार, दुसरा चेंडू जर तिथे क्षेत्ररक्षक तैनात नसता तर तो सुद्धा मात्र षटकार आला असता. तदनंतरचा हा तिसरा चेंडू, त्याच्यावर 1 धाव. झेंडरला मोठी कामगिरी करावी लागेल, 60 धावांचा पाठलाग करायचा आहे द केक हाऊस चिखली या संघाला. आणि इथे पाहतोय नवीन फलंदाज आलाय, आडव्या वाटणी खेळून काढलेला फटका मिड विकेट रिझन मध्ये. शॉर्ट मिड विकेट मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नसल्या कारणानं डीप मधून क्षेत्ररक्षक धावत फेकी करतोय आणि इथे पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपातून फलंदाज बाद. प्रीतम बाद झाला, प्रीतमच्या जागेवर गेलेला आहे तो जितेश 03 मॅन फ्रॉम पाचंबेवाडी. जितेश गेलेला आहे. पुन्हा एकदा सनी सज्ज होईल, 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट, फलंदाज बाद. मोठे मोठे खेळाडू आहेत, परंतु नावापेक्षा आपण वर्तमान काळामध्ये काय कामगिरी करतो हे खूपच महत्वाचं असेल. कारण की द केक हाऊस या संघाला आपण पाहिलं की आधीच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या रीतीने त्यांनी तब्बल 67 धावा चेस केल्या होत्या रामचंद्र स्मृती या संघाविरोधात. आणि आता आपण पाहतो तर मोठी धावसंख्या आहे आणि ती चेस करण्याच्या नादामध्ये कुठेतरी थांबलेला पाहायला मिळतोय. सनी पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, इम्प्रूवाइज फटका, परंतु तो चांगल्या रीतीने कनेक्ट करू शकला नाहीये. आणि असे फटके असतात ना की त्यांना प्रॅक्टिसची नितांत गरज असते. कारण की चांगला फटका बसला तर आपल्याला षटकार चौकार मिळू शकतो आणि नाही बसला तर मात्र तिथे तुमची एज लागून सुद्धा विकेट जाऊ शकते.
तीच प्रॅक्टिसची कमतरता या षटकामध्ये पाहायला मिळाली. याला शेवटच्या चेंडूवर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 नंतर टोटल बनते 21. शेवटचं षटक असेल आणि आता विजयासाठी भरपूर धावांची आवश्यकता, परंतु त्या धावांचा विचार न करता यश आणि अपयश या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या बाजू आहेत. तर आपण त्यांचा विचार न करता आपल्याला आता रन रेट साठी खेळावं लागणार आहे, कारण की जास्तीत जास्त धावा रचल्या तर चांगल्या रन रेट मध्ये तुम्ही थांबू शकता, कारण की टॉप 4 संघ आपल्या पुढे जाणार आहेत. टोटल संघ आहेत ते 8 दरवर्षीप्रमाणे. आणि शेवटच्या क्षणी आपण पाहतो की शेवटच्या 1-2 मॅचेस असतात, अशा वेळी रन रेट साठी धावाधाव करावी लागते. ती धावाधाव शेवटच्या क्षणी न करता आता मात्र धुवाधार फलंदाजी करावी लागेल, तेव्हाच तुमचा रन रेट कोणत्या अंशी वधारू शकतो. इथे मात्र आहे तो झेंडर. शेवटचं षटक घेऊन येत आहे सनी. एक्स्ट्रा कव्हरला मारलेला फटका, कव्हरच्या डोक्यावरून आपण पाहतोय इथे एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेचा तितकाच तन्मयतेने प्रयत्न. चप्पळ आहे बघा. दोघांमध्ये असलेलं ताळमेळ इथे प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला हर्षद आहे तर एका बाजूला रमेश. दोन्ही हे खेळाडू आहेत ते चिखली गावाचं प्रतिनिधित्व करत असतात. रिव्हर्स फटका खेळायचा होता. अशा पद्धतीचे फटके खरं पाहिलं तर झेंडरला त्याच्या शेतामध्ये नेट उभारावं लागेल आणि तिथे वैयक्तिकपणे फटक्यांचं त्याला प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच कुठे चेंडू तुमच्या बॅटला लागेल. हे नाही झालं तरी तुम्हाला चेंडू देवतेची पूजा करावी लागेल. 5 सोमवार पाळावे लागतील. यावेळी अगदी खोला टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक एक येत असताना इथे भलेही मी चेंडू हाताने अडवता येणं शक्य नसेल, परंतु मी पायाचा वापर नक्कीच करेल. हे मात्र राहुल जरूर दाखवतोय. 3 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. यावेळी आडव्या बॅटने अप्रतिम फटका आहे झेंडर, जबरदस्त स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर मारलेला फटका, चौकार. असे फटके सुरुवातीपासून मारणं गरजेचं होतं. एखाद्या गोलंदाजाची लाईन अँड लेन जर बिघडायचे असतील ना तर म्हणतात की स्वीपचे फटके जास्तीत जास्त खेळावेत, आणि त्याच्यातला मात्र एक हा फटका पाहायला मिळाला खूप वेळानंतर. नाहीतर प्रत्येक फलंदाज आपण पाहतोय तर समोरच्या बॅटने आडव्या बॅटने खेळण्याचा किंवा हवेच्या मार्गाने खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आपण मैदानाचा वापर करून सुद्धा धावा बनवू शकतो. हे सनीने सुद्धा आधीच्या इनिंग मध्ये दाखवून दिले आपल्याला. पुढला चेंडू असेल सनीचा. यावेळी पुढे आलाय, मारण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र विकेट. झेंडर परतणार. शेवटचे काही चेंडू बाकी असतील आणि ते खेळण्यासाठी जाणार आहे करण, मॅन फ्रॉम पिटकिरी. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तो खेळण्यासाठी जात आहे तो करण 3 नंबरच्या जर्सी मधून. रन रेट खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवर जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जात आहे प्रत्येक खेळाडूकडून. यावेळी चांगले गोलंदाजी. आता मात्र स्मितेश माही चांगली गोलंदाजी करतोय, कारण की आधीची गोलंदाजी पाहिली तर त्याने सुद्धा षटकार आणि चौकार खाल्ले होते. यावेळी ती धुरा भरून काढत असताना चांगली गोलंदाजी करतोय डाव्या हाताचा फलंदाज. 1 to go. अकोल टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार फटका आणि हा येतोय षटकार 6. अगदी शेवटच्या क्षणी आलेला फटका 6 धावांचा, परंतु हा फटका विजयश्री मिळू देणार नाही, पण जे काही रन रेट आहे ते मात्र વધારण्यासाठी मदत जरूर करू शकतो. विजय संघाचे खूप अभिनंदन. पराजित संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. आणि या सामन्यासाठी